तर चला मग करायची का सुरुवात आपल्या पार्ट 3 ला परत एकदा? कारण की आपण जो भाग अर्धवट सोडला होता डे 3 चा, तर तो आता इथे परत सुरू करतोय आणि अजून पुढे मज्जा बघूया. कुठे आलो आपण आता? आता आपण आलोय दुर्गा टेम्पलमध्ये, जिथे वालीची गुफा आहे. अच्छा. तर आता पोट भरून जेवल्यानंतर परत आम्ही हम्पीच्या सफरला सुरुवात केली आहे. तर आता इथे पोहोचलो आम्ही एका पर्वतावर आणि जिथे आम्ही चाललोय आता दुर्गा मातेच्या मंदिरात आणि आपण जे लहानपणापासून गोष्टी ऐकत आलोय रामायणातल्या, तर त्या रामायणमधल्या वालीची गुफा आपण आज तिकडे बघणार आहोत जाऊन. तर सध्या आपण उभे आहोत हे दुर्गा माता मंदिराजवळ आणि हे मंदिर स्थानिक लोकांमध्ये अत्यंत शक्तिशाली आणि जागृत देवस्थान असं म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की इथे मनोभावे प्रार्थना केली तर दुर्गा मातेची कृपा नक्कीच मिळते आणि जी या मंदिराची साधी रचना जरी असली, तरी इथली ऊर्जा आणि शांतता खूप सकारात्मक वाटते. तर आम्हाला सुद्धा ही अशी ऊर्जा जाणवली इथली आणि खूप असं पॉझिटिव्ह वाइब्स आले. दे रे रे ना रे ना आ रे. तर आता आपण चाललो आहोत वालीची गुहा बघायला आणि नॉर्थ हम्पीना हे ठिकाण फक्त ऐतिहासिक नाही तर भक्ती, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर खरंच संगम आहे. गुहेभोवतीचा परिसर इथे खूपच गौशाला आहे. निसर्गरम्य आणि शांत आहे. डोंगर, दगड आणि आजूबाजूची शांतता मनाला एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देऊन जाते. तर आपण आता जी वालीची गुहा बघायला चाललो आहे, ती नुसतीच एक जागा नाही, तर एक पौराणिक सत्य त्याच्या मागे आहे. तर ते मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि आपण ही छोटीशी गोष्ट मी तुम्हाला मांडतेय. रामायण काळात वाली आणि सुग्रीव हे 2 पराक्रमी वानर भाऊ होते. हम्पीच्या या पवित्र भूमीत ते राहत होते आणि असं मानलं जातं दोघांमध्ये अतूट प्रेम होतं, पण एक गैरसमजातून त्यांच्यात वैर निर्माण झालं. एक दिवशी मायावी नावाच्या राक्षसाशी युद्ध करताना वाली त्या राक्षसाचा पाठलाग करत या गुहेत शिरला. गुहेतून रक्त वाहताना पाहून सुग्रीवला वाटलं की वाली युद्धात मारला गेला आहे की काय. राज्य संकटात येऊ नये म्हणून सुग्रीवने गुहेचं तोंड दगडाने बंद केलं आणि किष्किंधा नगरीचा राजा झाला. किष्किंधा वाटलं असेल तुम्हाला काय, पण किष्किंधा हे हम्पीचं आधीचं नाव आहे. त्या काळातलं, रामायणाच्या काळातलं. परंतु काही दिवसांनी वाली जिवंत परत आला आणि त्याला वाटलं की सुग्रीवने राज्य आणि पत्नी हिरावून घेण्यासाठी विश्वासघात केला. या गैरसमजातून दोघा भावांमध्ये मोठं युद्ध झालं आणि त्यानंतर भगवान श्रीरामांच्या मदतीने सुग्रीवला न्याय मिळाला आणि रामायणातील ही घटना इतिहासात अजरामर झाली. आज हम्पीमधली ही वाली सुग्रीव गुहा बंधुभाव, विश्वास आणि गैरसमजाचे परिणाम यांची आठवण करून देते. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. तर आता दर्शन झाल्यानंतर आम्ही या सुंदर जागेचा निरोप घेऊन आमची पुढची वाटचाल सुरू केली आहे. तर आता आम्ही आणखीन एका रामायणाशी संबंधित असलेल्या स्थळावर जाणार आहोत, ज्याचं खूप रामायणाशी महत्त्व आहे आणि ते मी तुम्हाला पुढे जाऊन सर्व सांगते. तर सध्या आपण आहोत हम्पीमधील ऋषिमुख पर्वतावर. रामायणानुसार भगवान श्रीराम, जांबुवंत आणि सुग्रीव याच ठिकाणी भेटले आणि सीतेच्या शोधाबाबत महत्त्वाची चर्चा झाली. वालीनं मारण्याची शपथ घेतल्यामुळे सुग्रीव इथे सुरक्षित राहायचा, कारण वाली या पर्वतावर पाऊल ठेवू नये असा शाप होता त्याला. इथूनच राम सुग्रीव मैत्री झाली आणि वानरसेनेच्या मदतीने सीतेच्या शोधाची योजना आखली गेली. आजही या ठिकाणी रामायणातील त्या ऐतिहासिक क्षणाची शांतता आणि पवित्रता अनुभवता येते.
हम्पीबद्दल बोलू तितकं कमीच आहे. हे फक्त ऐतिहासिक, पौराणिक नाही तर यांच्या वेगळ्या-वेगळ्या कलाविधी पण आहेत. तर इथली जी केळी फायबर, जे बनाना फायबर आपण म्हणतो, ते खूप प्रसिद्ध कला आहे इथली. केळीच्या झाडाच्या खोडातून नैसर्गिक पद्धतीने फायबर काढलं जातं आणि त्यापासून बॅग्स, साड्या, दोरे, चटया आणि हँडमेड वस्तू तयार केल्या जातात. ही कला पर्यावरणपूर्वक, टिकाऊ आणि स्थानिक कारागिरांची उपजीविका ठरते. ज्ञानेश्वर. पप्पा बोलतील हे काय आहे? हे आपलंच आहे. हे असं बसायला कडक असतं तसं. काय पाहिजे? नको नको नको. इथे आहे टी ब्रेक गाईज. होता है भैया नहीं। तो मैं बड़ा ही दुकान रखता है तमाम ज्वेलरी का। अरे बड़ा रखो छोटा रखो, आपका बहुत इतना अच्छा है। देखो लास्ट बोले 50 प्लीज। होता है काय करता? ये कितना देगा? तर आता सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही परत आमच्या रूमवरती आलो आणि फ्रेशनअप वगैरे झालं, आमचं आवरलं. आणि ही आमची हम्पीतली शेवटची रात्र होती, तर त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आपण परत एकदा जवळच विरूपाक्ष मंदिर होतं, तर तिथे गेलो थोडी शांतता अनुभवण्या. उद्याचा एक दिवस आहे आपल्याकडे. सो उद्या आपण छान सनराईज बघणार आहोत हम्पी मधला आणि हम्पीला टाटा बाय बाय करून निघणार आहोत. आणि आपल्या बॅग जड होणार आहेत ऑफकोर्स, कारण आपण आठवणी घेऊन चाललोय. आठवणी नेतोय हम्पीतल्या. सो त्या सगळ्या आपल्या आठवणी जवळ ठेवा. आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. नेक्स्ट टाइम आमच्यासोबत नक्की या आणि विसरू नका कोणीच. ग्रुप आपला ऍक्टिव्ह असू दे. छान ग्रुपवरती गप्पा वगैरे मारत जाऊ कधी कधी. सो आपण टचमध्ये राहूयात. आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत खूप छान वाटलं, कारण खरंच ही पहिली अशी बॅच होती जी पटकन अंजनाद्री चढली, त्याच्यामुळे असं खूप भारी वाटतंय.
मी पत्त्याला हात लावत नाही. 3 पत्ती खेळायची सर. हिच्यात उनो मध्ये 3 पत्ती खेळली. काय करतीस? अरे बस तिकडं. चेंज करतोय. बस तिकडं. अगं ते इकडे टार्गेट आहे इकडे. आम्ही घाबरत नाही कोणाला. राईट. कोल्हापूर चिकन मिल आलं. काहीच नाही खेळ. मला वाटतं टाकणार आहेस काय? झाली आहे ना. लवकर एक गेम खेळ. नाही नाही मला नाही यायचंय. मला मी गंडवणार मला माहिती आहे. मला चल ना मग काय पैसे हरते का तू? ये का आता ये तमाशा बघू. आपण त्यापेक्षा रील्स बनवूया आता छान. हम्पीची नाईट शूट. एका पोरीला सोडायला 4 जण, कारण की रीलमुळे आम्हाला ऑलरेडी लेट झालाय खूप. किती वाजले? 123. 1:30 वाजले. आम्हाला आता फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग सगळ्या गोष्टी करता करता, ह्यांच्याबरोबर रील करता करता 1:30 वाजला. आता झोपायचंय. चला ज्योत्स्नाला सोडायला आलोय आम्ही. तर आता असा आमच्या दिवसाचा एंड झाला आणि खरंच ही हम्पीतली जी मज्जा होती ती खरंच खूप वेगळी होती. आम्ही ज्या 25 जणी एकत्र आलो होतो ना, तो अनुभव वेगळाच होता. वाटलं नव्हतं कधी की आम्ही असे एकत्र येऊ, बोलू वगैरे. आणि या सगळ्या जणी आमच्यासाठी वेगळ्या आणि नवीन होत्या. तर असं वाटलंच नाही की त्या आम्हाला पहिल्यांदा भेटल्यात आणि आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो, अशी आमची बॉन्डिंग झालेली. तर खूप छान वाटलं आणि जो तिसरा दिवस होता ना, म्हणजे किती फटाफट 3 दिवस गेले हम्पीमध्ये खरंच कळालं नाही. असं वाटत होतं की का उगवला हा 4था दिवस, निघायची वेळ आली आमची तेव्हा. आणि आम्ही असं खूप कॉन्टॅक्टमध्ये राहायचा पण विचार केलाय सगळ्यांनी एकत्र. आणि हम्पीत खरंच खूप सुंदर दिवस गेले. तो एक आठवडा हम्पीतला मी विसरू नाही शकत. आणि अशीच मजा मस्ती करत आपण हा व्लॉग इथे एंड करूया. अजून पण एक दिवसाचा बाकी आहे, जो 4th डे आहे, तो मी टाकणार आहे व्लॉग, तर तो तुम्ही बघा नक्की. तर जाता जाता इतकंच बोलेल की हम्पीने फक्त जागा आणि नाही दाखवल्या आम्हाला, तर आम्हाला माणसं पण नवीन दिलीत. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही पण हम्पीला या. आणि आता तुम्हाला माहिती आहे पुढे काय करायचं, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग.